श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांसोबतच श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे या महिन्यात जर आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक केला तर याचे आपल्याला विशेष फळ मिळते अशी मान्यता आहे। कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अजा एकादशी हे व्रत पाळले जाते। हे व्रत केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य मिळतं, यासोबतच या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा उपासना करून दिवसभर आपण व्रत करायचे असते। त्याचप्रमाणे गायीची सेवा सुद्धा करायची असते आणि या दिवशी आपण काही उपाय केले तर याचा आपल्याला नक्कीच लाभ। अष्टमीनंतरची जी एकादशी येते तिला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। तर आज आहे अष्टमीनंतरची पहिली एकादशी म्हणजेच अजा एकादशी। या दिवशी आपण काही उपाय केल्याने याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल। ते उपाय कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघण्यास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्याकडे ही जी शिवलिंग आहे ती स्वयंभू नर्मदेश्वर शिवलिंग आहे। अशा प्रकारे शिवलिंगाची पूजा करून झालेली आहे। त्यानंतर जे तुळस आहे तर तुळशी मातेला सुद्धा शुद्ध जल त्यानंतर कच्चं दूध मी अर्पण केलेलं आहे। त्यानंतर परत एकदा शुद्ध जल अर्पण केलं आणि त्यानंतर तुळशीमध्येच जे शालिग्राम आहेत तर त्यांची सुद्धा पूजा केली, त्यांना शुद्ध जल अर्पण केले, त्यांना अष्टगंध अक्षदा वाहून घेतल्या, सोबतच एक फूल सुद्धा वाहून घेतलं आणि तुळशी मातेला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या। आणि त्यानंतर माझ्याकडे जे केळीचे झाड आहे, केळीचे रोप आहे मी लावलेले, तर त्याची सुद्धा मी आज पूजा करून घेतली। कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये केळीच्या झाडाला धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। आपण कुठल्याही शुभ कार्यामध्ये पूजेमध्ये केळीचे पान, केळीचे रोप झाड जे असते तर त्याचे आपण उपयोग करत असतो, ते आपण उपयोगात आणत असतो। आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुद्धा केळीचे पाने त्याचप्रमाणे केळीचे खांब सुद्धा हे उपयोगात आणत असतो। एवढेच काय तर देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा आपण केळीच्याच पानाचा उपयोग करतो। धार्मिकदृष्ट्या केळीचे झाड जे आहे ते शुभ आणि पवित्र मानले जाते। हे रोप जर आपल्याकडे असेल किंवा जवळपास कुठेही असेल तर आपण प्रत्येक एकादशीला केळीच्या झाडाला कच्चं दूध, शुद्ध जल हे अर्पण करायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे। त्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत। कारण धार्मिक मान्यतेनुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे वास करत असतात। हे झाड माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे प्रतीक मानले जाते, म्हणून आपण प्रत्येक एकादशीला आणि शक्य होत असल्यास रोज आपण त्याची पूजा करावी। माझ्याकडे हे झाड 1 ते 1.5 वर्ष झाले लावलेलं आहे, तेव्हापासून मी याची रोज अशाच प्रकारे पूजा करत असते आणि एकादशीला या झाडाला कच्चं दूध आणि जल अर्पण करत असते। अशा प्रकारचं हे माझं छोटंसं गार्डन आहे, ज्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं झाडं लावलेली आहे। तर छान वाटतं इथं बसायला। तर आता झाडांची पूजा करून झाल्यानंतर देवपूजेला सुरुवात केली। तर आज एकादशी आहे आणि अष्टमीनंतरची जी पहिली एकादशी येते तिला अजा एकादशी म्हटल्या जाते आणि या एकादशीला जर आपण व्रत केले तर आपले बऱ्यापैकी समस्या ज्या आहे तर त्या दूर होण्यास मदत होते। त्यामुळे या एकादशीला आणि प्रत्येक एकादशीला सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंचे नामस्मरण, त्यांची पूजा पाठ हे करायचे असते। काल श्रावणामधला 4था श्रावण सोमवार होता आणि शेवटचा सुद्धा, तर त्याची जी पूजा मांडणी केलेली होती त्याची मी उत्तर पूजा केली। ती पूजा जी आहे ती सर्व उचलून घेतली। जे बेलपत्र असतात ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे असतात, त्यासोबतच जे फुले आहेत ती सुद्धा आपण निर्माल्यामध्ये टाकायची आणि भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती जे आपण बेलाचे फळ अर्पण केलेले असते त्यासोबतच धोत्र्याचे सुद्धा फळ आपण अर्पण करत असतो। तर ते जर चांगले असेल तर ते आपण पुढच्या वेळेस पूजेमध्ये घेऊ शकतो। मी अशाच प्रकारे हे फळ जे आहे तर ते चांगले होते तर ते काढून ठेवले आणि त्याला स्वच्छ पाण्याने आता मी धुवून घेणार आहे आणि पुढच्या वेळेस पूजेमध्ये ते उपयोगात आणणार आहे। तर आता देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी जे फुले वाहिलेली होती तर ते मी आधी काढून घेतली आणि त्यानंतर सर्व देवी देवतांच्या मूर्ती एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतल्या बाजूला आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात केली। सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेतला
आणि दिव्याची सुद्धा पूजा केली। त्यानंतर देवघर जे आहे ते एकदा पुसून घेतले आणि त्यानंतर देवघरामध्ये वस्त्र टाकून घेतले आणि त्यानंतर स्वामी समर्थांचा जो फोटो आहे, लक्ष्मीनारायणांचा फोटो आहे, तो स्वच्छ करून मी देवघरामध्ये ठेवून घेतला। त्यानंतर स्वामींचे सिंहासन सुद्धा देवघरामध्ये ठेवून घेतले आणि त्यानंतर जी कुलदेवता आणि कुलदेवीचे टाक आहेत त्यांना सुद्धा सर्वप्रथम शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून पुसून घेतले आणि देवघरामध्ये ठेवून घेतले। त्यानंतर जे उतरंड होती ती मी देवघरामध्ये ठेवली। त्यानंतर गायवासराची जी मूर्ती होती तर त्यांना सुद्धा स्नान घालून देवघरामध्ये ठेवून घेतले। त्यानंतर सर्व जी यंत्र आहेत तर ती सुद्धा देवघरामध्ये एक एक करून मी ठेवून घेतले। श्रीयंत्र, रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र। आणि नंतर मग एक एक करून सर्व देवी देवतांना स्नान घालून घेतले आणि देवघरात स्थापन करून घेतले। आणि आज अजा एकादशी आहे आणि प्रत्येकच एकादशीला आपल्याकडे जर स्वामींच्या पादुका असतील तर आता देवपूजा करून झाल्यानंतर सर्व देवी देवतांना मी हळदी, कुंकू आणि अष्टगंध लावून घेतले। आता जे पुरुष देवता आहेत त्यांना अष्टगंध लावले आणि स्त्री देवता आहेत त्यांना हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या। त्यानंतर देवघरासमोर सुंदर अशी रांगोळी मी काढून घेतली। तर आता आज अजा एकादशी आहे तर यामुळे आणि प्रत्येकच एकादशीला आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक हा करायलाच हवा। तर आज एकादशी निमित्त मी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती शुद्ध जलाने, पंचामृताने स्नान घालून घेणार आहे। तर आजच्या दिवशी आपण भगवान बाळकृष्णांचे नामस्मरण, त्यांचा अभिषेक हा करायलाच हवा। यामुळे आपल्याला त्यांचे कृपा आशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे। तर मी सर्वात आधी शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने स्नान घालून घेतले आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने घेतलेला आहे। स्नान घालत असताना मी इथे भगवान श्री विष्णूंचा मंत्र जाप केलेला आहे। पंचामृत स्नान झाल्यानंतर भगवान बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घेतली। त्यानंतर परत एकदा ताम्हणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवून त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती केशरयुक्त चंदनाने अभिषेक करून घेतला आणि अभिषेक करत असताना श्रीवत्स्यधारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम, श्रीवत्स्यधारायणाय वक्षे मुक्तामाला षडाक्षरम, श्रीवत्स्यधारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम, श्रीवत्स्यधारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम, श्रीवत्स्यधारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतं क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। या मंत्राने मी शुद्ध जलाने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक केला। त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घेतली आणि बाळकृष्णांचा सुंदर असा शृंगार करून घेतला आणि बाळकृष्णांची मूर्ती देवघरामध्ये स्थापन करून घेतली। एकादशी विशेष स्वामी समर्थांच्या पादुकांवरती अभिषेक सुद्धा केला। वसंतो अस्यासि ताज्र ग्रीष्म इदं न शरद्वै तयज्ञ बहिर्षि प्रोक्षेण पुरुष जातमग्रत तेन देवा जयन्त साध्यारुष्य यश्वये तस्मात् ज्ञान सर्वभूत संभृत पृषदाज्मन पशून्क्राश्वके वायव्या नारायण ग्रामशये तस्माद्यज्ञानर्वहुतुरुच सामानि जञ्जिरे छन्दासि जञ्जिरे तस्माद्न्यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा जायन्त एके चोभयादत गावोह जञ्जिरे तस्मात् जाता अजावय यज्ञ पुरुष व्यदधु कथिता व्यकल्पयन मुख किमस्य को बाहु का उरुपादा उच्यते ब्राह्मण स्वामुखमासीद बाहुराजान्मकृत उरु तदस्य यद् वैश्य पद्भ्यक्षुद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातशुक्रो सूर्या अजायत मुखान्द्रिष्वग्निश्च प्राणाद्युरजायत नाभ्यासीदन्तरिक्ष शीर्णोद्यो समवर्तत पदभ्या भूमिर्दिश क्षोत्रार्थ तथा लोका अकल्पयन सप्तास्यासन परिधन स्त्री सप्त समिधा कृता देवा यज्ञज्ञ तत्त्वाना अबद्धनं पुरुष पशुम्
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाक महिमान सचंत यत्र पूर्वसाध्या सन्ति देवा. आता आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणताना पादुकांवरती अभिषेक करायचा नाही, हात जोडून आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती विष्णू सूक्त. हरि ओम. अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्यात सप्तधमन्मि इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निधदे पदं सुमुळमस्य पांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोप्या अदाभ्य अतो धर्माणि धारयन विष्णो कर्माणि पच्यत यतो व्रतानि पस्पशे इंद्रस्य युज्य सुखा तद विष्णो परमपदं सदा पश्यन्ति सूरय दिवीव चक्षुराततं तद विप्रासो विपन्यावो जागृवास समीधन्ते विष्णो यत परमपदं. शांती मंत्र. ओम देवस्यात्वा सवितु प्रसवेश्विनोर्बाहुं पुरुष्णो हस्ताभ्याग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चस्ये निरन्द्रस्येन्द्रियेणाभिचाभि बलाय श्रिये यज्ञसेनाद्याय ओम भूर्भुवः स्वहा अमृताभिषेकोस्तु शांती पुष्टी तुष्टी तुष्टास्तु. ओम शांती शांती शांती. आता पुरुष सूक्तांचे पठन करून झाल्यानंतर श्री सूक्तांचे पठन करत स्वामींच्या पादुकांवरती अभिषेक करणार आहे. श्री सूक्तम. हरि ओम. हिरण्यवर्णा हरणीं सुवर्ण रजजस्त्रजां चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्य हिरण्यविन्दे गामश्व पुरुषा नमः अश्वपूर्वार्थ मध्या हस्तिनाथ प्रबोधिनीं श्रियदेवीमुपहवये शर्मा देवी जुजशतां कासोस्मिता हिरण्यप्रकारमार्धा ज्वलन्ती तृप्ता तर्पयन्तीं पद्मे सिता पद्मवर्णा तामी होम हवये श्रियम् चंद्रा प्रभाषा यशसा ज्वलन्ती श्रिये लोके देवदुष्टामुदारां ता पद्मिनीमी शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मेन शत्वात्वरुणे आदित्यवर्णे तपसोदिजाता वनस्पतिस्तव विश्वस्य पिल्व तस्य फलानि तपसानन्दं मायान्तराश्च बाह्य लक्ष्मी उपेतु मा देव सखा कीर्तिना मनिना सह प्रादुर्मोऽस्मिराष्ट्रेण कीर्तिमुदित दातु मे क्षुत्पिपासामला ज्येष्ठा अलक्ष्मी नाशयमहम् अपतिम समृद्धि च सर्वा निर्गुण मे गृहात् गंगाधारा दुरादर्शा नित्यपुष्टा करीशिनीम् ईश्वरी सर्वभूताना तामी होम हवये श्रियम् मनसका मवाकुति वाच सत्यमहेश पशुना रूपसम्पन्नस्य मयि श्री शयतायश कर्दमेन प्रजाभूता मयि श्री संभव कर्दम श्रिय वासये मे कुले मातार पद्मामालिनी आपसृजन्तु सिघ्नादि चिक्लितवसमे गृहे नीच देवी मातार श्रिय वासये मे कुले आर्दाय कर्णी यष्टि स्वर्णा हेममालिनी सूर्या हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह आरदा पुष्पारिणी पुष्टिपिण्डला पद्मामालिनी चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्य हिरण्यप्रभुतो गावो दाशश्वान विन्दये पुरुषा नमः यच श्रुति प्रयतो भूत्वा जाहुदाजान्महं सुक्तपचदशच सिक्काम सतते जपेत. आता फलश्रुती म्हणायची आहे. पद्मानने पद्माउरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यमलाभ्यः अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनमय लभता देवी सर्वकामश्च देहि मे पद्मानने पद्यविपवद्यपत्रे पद्मप्रिये पद्मदलाय ताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तत्पादयी सन्निधत्व पुत्रपौत्र धन धान्य हस्तश्वादिगवे रथं प्रजना भवसि माता आयुष्यतम करोतु मे धनाग्निरधनवायुर धन सूर्यो धन वसु धन इंद्रो बृहस्पतितिर वरुण धन अस्तु मे वैनतेय सोम पीबतुर्तः सोमधनस्या सोमिना मह्यमतु तदातु सोमिना न क्रोधोच्च न मात्सर्य न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्याना भक्ताना श्रीसूक्तजपेत् सरसिजनिलये सरोजहस्ते धवलन्तरशुकगन्धमाल्या शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीदमय्यम विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवा प्रियां लक्ष्मीप्रिय सखी देवी नामामच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्य माहेश्वरोघ
विधात शोभमान महीयते धान्य धन पशु बहुपुत्र लाभ षत्संवर दीर्घमायू इति श्री सूक्तम. स्वामी समर्थांच्या पादुकांवरती श्री सूक्तमचे आणि पुरुष सूक्तमचे पठण करून झाल्यानंतर स्वामींच्या पादुका आहेत तर त्या स्वच्छ वस्त्राने पुसून घेणार आहे. ह्या पादुका लाकडी आहेत त्यामुळं याच्यावरती डायरेक्ट पाण्याने अभिषेक नाही करता येत. तुमच्याकडे जर चांदीच्या, पितळेच्या किंवा तांब्याच्या पादुका असतील तर तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट पाण्याने पंचामृताने अभिषेक करू शकता. तर आता पादुका स्वच्छ पुसून घेणार आहे आणि त्यानंतर पादुकांवरती अष्टगंध लावून घेणार आहे. आता तुमच्याकडे जर लाकडी पादुका असतील तर त्यांना तुम्ही फक्त अष्टगंध लावायचा आहे आणि आपल्याकडे जर हिना अत्तर असेल तर आपण हिना अत्तर लावायचं आहे. माझ्याकडे हे हिना अत्तर आहे तर ते मी एका फुलाच्या सहाय्याने स्वामींच्या पादुकांवरती लावून घेणार आहे. आपल्याकडे जर हिना अत्तर नसेल तर आपण फक्त अष्टगंध लावले तरी देखील चालेल. आणि त्यानंतर फुले आपल्याला पादुकांवरती अर्पण करायचे आहेत आणि धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती पादुकांवरती जर आपण अभिषेक करत असतो, त्यांची पूजा करत असू तर त्यावेळेस आपल्याला मंत्रस्तोत्राचे उच्चारण करायचे. समर्थांच्या पादुकांसाठी जे आसन आहे तर त्या आसनावरती अशा प्रकारे थोडीशी फुलांची सजावट करून घेत आहे. शुद्ध जलाने जर आपण स्वामी समर्थांच्या पादुकांवरती अभिषेक करणार असू तर आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल टाकून आपण स्वामी समर्थांच्या पादुकांवरती अभिषेक करायचा आहे. श्री कुबेराय नमः. ओम वैष्णवाय स्वाहा. ओम श्री ओम ही श्री क्लिशी क्लिशी वित्तेश्वराय नमः. हेच फूल गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतम क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. त्यानंतर आता हा चंदन टीक आहे तर हा स्वामींच्या पादुकांवरती लावून घेणार आहे. स्वामी समर्थांच्या पादुकांवरती अभिषेक करणार आहे. अभिषेक करत असताना मी इथे पुरुष सूक्तमचं आणि श्री सूक्तमचं पठण करणार आहे. पुरुष सूक्तम. हरि ओम. सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात स्वभूमी विश्वतो ऋत्वाष्टतिष्ठन् शाण्डगुलम पुरुष एवेद सर्वयद भूतयच्च भव्यम उतामृतत्व शेषानो यदन्यता तिरोहन्ति एतावानस्य महिमान त्योज्याश्व पुरुष पादोस्य विश्वाभूतानि त्रिपाद्यासामृतं दिवे त्रिपादुर्व उदेत पुरुष पादोस्य हा भवत पुनम ततो विश्वाड व्यक्तक्रमात् शासनानशेषने अभि तस्माद् विराड जायत विराजो अधिपुरुष स जातो अत्यरिच्यत पश्चाद भूमिमथो पुर यत पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्यासि ताज्र ग्रीष्म इदं न शरद्वै तयज्ञ बहिर्षि प्रोक्षेण पुरुष जातमग्रत तेन देवा जयन्त साध्यारुष्य यश्वये तस्मात् ज्ञान सर्वभूत संभृत पृषदाज्मन पशून् क्राश्वके वायव्या नारायण ग्रामशये तस्माद्यज्ञानर्वहुतुरुच सामानि जञ्जिरे छन्दासि जञ्जिरे तस्माद्न्यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा जायन्त एके चोभयादत गावोह जञ्जिरे तस्मात् तस्मात् जाता अजावय यज्ञ पुरुष व्यदधु कथिता व्यकल्पयन मुख किमस्य को बाहु का उरुपादा उच्यते ब्राह्मण स्वामुखमासीद बाहुराजान्मकृत उरु तदस्य यद् वैश्य पद्भ्याक्षुद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातशुक्रो सूर्या अजायत
मुखान्द्रिष्वग्निश्च प्राणाद्युरजायत नाभ्यासीदन्तरिक्ष शीर्णोद्यो समवर्तत पदभ्या भूमिर्दिश क्षोत्रार्थ तथा लोका अकल्पयन सप्तास्यासन परिधन स्त्री सप्त समिधा कृता देवा यज्ञज्ञ तत्त्वाना अबद्धनं पुरुष पशुम् यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाक महिमान सचंत यत्र पूर्वसाध्या सन्ति देवा। आता आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणताना पादुकांवरती अभिषेक करायचा नाही, हात जोडून आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती विष्णू सूक्त. हरि ओम अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्यात सप्तधमन्मि इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निधदे पदं सुमुळमस्य पांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोप्या अदाभ्य अतो धर्माणि धारयन विष्णो कर्माणि पच्यत यतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य युज्य सुखा तद विष्णो परमपदं सदा पश्यन्ति सूरय दिवीव चक्षुराततं तद विप्रासो विपन्यावो जागृवास समीधन्ते विष्णो यत परमपदं. शान्तिमन्त्र. ओम देवस्यात्वा सवितु प्रसवेश्विनोर्बाहुं पुरुष्णो हस्ताभ्याग्नेस्तेजसा सूर्यस्य वरचस्ये निरन्द्रस्येन्द्रियेणाभिचाभि बलाय श्रिये यज्ञसेनाद्याय ओम भूर्भुवः स्वहा अमृताभिषेकोऽस्तु शांती पुष्टी तुष्टी तुष्टास्तु. ओम शांती शांती शांती. आता पुरुष सुक्तमचे पठन करून झाल्यानंतर श्री सुक्तमचे पठन करत स्वामींच्या पादुकांवरती अभिषेक करणार आहे. श्री सुक्तम. हरि ओम हिरण्यवर्णा हरणीं सुवर्ण रजजस्त्रजां चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्य हिरण्यविन्दे गामश्व पुरुषा नमः अश्वपूर्वार्थ मध्या हस्तिनाथ प्रबोधिनीं श्रियदेवीमुपहवये शर्मा देवी जुजशतां कासोस्मिता हिरण्यप्रकारमार्धा ज्वलन्ती तृप्ता तर्पयन्तीं पद्मे सिता पद्मवर्णा तामी होम हवये श्रियम् चंद्रा प्रभाषा यशसा ज्वलन्ति श्रिये लोके देवदुष्टामुदारां तापद्मिनीमि शरणं प्रबद्धे अलक्ष्मीर्मे नश्यत्वात्वरुणे आदित्यवर्णे तपसोधिजाता वनस्पतिस्तव विश्वस्य बिल्व तस्य फलानि तपसानन्दं मायान्तराश्च बाह्य लक्ष्मी उपेतु मा देवसखा कीर्तिनामनिना सह प्रादुर्मोऽस्मिराष्ट्रेण कीर्तिमुदी ददातु मे क्षुत्पिपासामला ज्येष्ठा अलक्ष्मी नाशयमहम् अपुतिम समृद्धि च सर्वा निर्गुण मे गृहात् गंगाधारा दुरादर्शा नित्यपुष्टा करीशिनीम् ईश्वरी सर्वभूताना तामी होम हवये श्रियम् मनसका मवाकुति वाच सत्यमहेश पशुना रूपसम्पन्नस्य मयि श्री शयतायश कर्दमेन प्रजाभूता मयि श्री संभव कर्दम श्रिय वासये मे कुले मातार पद्मामालिनी आपसृजन्तु स्निग्नादि चिक्लितवसमे गृहे नीच देवी मातार श्रिय वासय मे कुले आर्दाय कर्णी यष्टि सुवर्णा हेममालिनी सूर्या हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह आरदा पुष्परिणी पुष्टिपिण्डला पद्मामालिनी चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्य हिरण्यप्रभुतो गावो दाशश्वान विन्दये पुरुषा नमः यच श्रुति प्रयतो भूत्वा जाहुदाजान्महं सुंक्तपचदशच सिक्काम सतते जपेत. आता फलश्रुती म्हणायची आहे. पद्मानने पद्माउरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यमलाभ्यः अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनमय लभता देवी सर्वकामस्य देहि मे पद्मानने पद्यविपवद्यपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तत्पादयी सन्निधत्व पुत्रपौत्र धन धान्य हस्तश्वादिगवे रथं प्रजना भवसि माता आयुष्यतम करोतु मे धनाग्निरधनवायुर धन सूर्यो धन वसु धन इन्द्रो बृहस्पतितिर वरुण धन अस्तु मे वैनतेय सोम पीब तुरतः सोमधनस्या सोमिना मह्यामतु तदातु सोमिना न क्रोधोच्च न मात्सर्य न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्याना भक्ताना श्रीसुक्त जपेत्
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलन्तरशुकगन्धमाल्या शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रियां लक्ष्मीप्रिय सखी देवी नामामच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्य माश्वरोघ विधात शोभमान महीयते धान्यधन पशु बहुपुत्रलाभ षत्संवर दीर्घमायु इति श्री सूक्तम। आता स्वामी समर्थांच्या पादुकांवरती श्री सूक्तमचे आणि पुरुष सूक्तमचे पठण करून झाल्यानंतर स्वामींच्या पादुका आहेत तर त्या स्वच्छ वस्त्राने पुसून घेणार आहे। ह्या पादुका लाकडी आहेत त्यामुळं याच्यावरती डायरेक्ट पाण्याने अभिषेक नाही करता येत। तुमच्याकडे जर चांदीच्या, पितळेच्या किंवा तांब्याच्या पादुका असतील तर तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट पाण्याने पंचामृताने अभिषेक करू शकता। तर आता पादुका स्वच्छ पुसून घेणार आहे आणि त्यानंतर पादुकांवरती अष्टगंध लावून घेणार आहे। आता तुमच्याकडे जर लाकडी पादुका असतील तर त्यांना तुम्ही फक्त अष्टगंध लावायचा आहे आणि आपल्याकडे जर हिना अत्तर असेल तर आपण हिना अत्तर लावायचं आहे। माझ्याकडे हे हिना अत्तर आहे तर ते मी एका फुलाच्या सहाय्याने स्वामींच्या पादुकांवरती लावून घेणार आहे। आपल्याकडे जर हिना अत्तर नसेल तर आपण फक्त अष्टगंध लावले तरी देखील चालेल आणि त्यानंतर फुले आपल्याला पादुकांवरती अर्पण करायचे आहेत आणि धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। त्यानंतर आता हा चंदन टिक्का आहे तर हे पिवळ्या कलरमध्ये आहे चंदन, तर हे चंदन मी स्वामींच्या पादुकांवरती आता लावून घेणार आहे। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। आता स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती पादुकांवरती जर आपण अभिषेक करत असतो, त्यांची पूजा करत असू तर त्यावेळेस आपल्याला मंत्रस्तोत्राचे उच्चारण करायचे आहे। आता स्वामी समर्थांच्या पादुका ज्या आहेत तर त्या मी देवघरामध्ये मधोमध ठेवून घेणार आहे। तर त्या आसनावरती अशा प्रकारे थोडीशी फुलांची सजावट करून घेत आहे। स्वामींच्या पादुका जर आपल्याकडे असतील तर आपण प्रत्येक एकादशीला स्वामी समर्थांच्या पादुकांवरती अभिषेक करायचा आहे। शुद्ध जलाने जर आपण स्वामी समर्थांच्या पादुकांवरती अभिषेक करणार असू तर आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल टाकून आपण स्वामी समर्थांच्या पादुकांवरती अभिषेक करायचा आहे। तर आता अभिषेक करून झालेला आहे, स्वामी समर्थांच्या पादुकांची पूजा सुद्धा करून झालेली आहे। सर्व देवी देवतांना मी अष्टगंध आणि हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आता सर्व देवी देवतांना फुले अर्पण करणार आहे। श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतं क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।